सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात सालाबादप्रमाणे यंदाही विटा शहरासह खानापूर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधव जनसमुदाय ईद ए मिलादुन नबी निमित्ताने मोठ्या उत्साहात जमले होते। ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने विटा शहरात दिनांक 13 रोजी महिलांसाठी व शालेय विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिर व महिलांनी या शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता। तर दिनांक 14 रोजी विटा शहरातील रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल, भवानी नगर शाळा नंबर 5 नेवरी रोड विटा, तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळा नंबर 8 मुल्ला गल्ली विटाचे विद्यार्थिनी यांना बच्चों की तकरीर और नात शरीफ मुकाबला हा कार्यक्रम पार पडला। तर दिनांक 15 रोजी नमाज ए इशा मिलाद शरीफ हा कार्यक्रम पार पडला। सोमवार दिनांक 16 रोजी सकाळी 8 वाजता हाजी हाफिज फतेह महमद चौक मुल्ला गल्ली येथून घोडे उंटासह पारंपरिक वाद्याप्रमाणे डॉल्बीला पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे फाटा देत पारंपरिक वाद्य सादर करत फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोठ्या जल्लोषात तमाम सर्व मुस्लिम बांधव यांनी एकत्र येऊन जल्लोष मिरवणूक विटा शहरातून काढण्यात आली। यावेळी सामाजिक व राजकीय तसेच अन्य आणि जल्लोष मिरवणुकीच्या दरम्यान सरबत तसेच लाडू जिलेबी वाटप केले। यावेळी तिरंगा गणेशोत्सव मंडळ यांनी या मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांना माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, युवा नेते वैभवदादा पाटील, नगरसेवक फिरोज भैया तांबोळी व तिरंगा ग्रुपचे सर्व सभासद व तरुण युवकांनी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप तसेच मिठाई वाटप करण्यात आले। यावेळी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निवासस्थानी या मिरवणुकीदरम्यान सर्व मुस्लिम बांधवांना युवा नेते सुहास भैया बाबर व अमोलदादा बाबर परिवारांच्या वतीने तमाम सर्व मुस्लिम बांधवांना जिलेबी, लाडू व अन्य साहित्य तसेच पाण्याची बॉटल वाटप करीत वरील दोनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ईद मिलाद निमित्त तमाम मुस्लिम बांधवांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या। ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण कक्ष सचिन माळी, वाहतूक पोलीस तसेच विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आणि विटा पोलीस ठाण्याअंतर्गत गृहरक्षक दल टीम यांनी मिरवणुकीच्या मार्गावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। शांततेत ही मिरवणूक जल्लोषात पार पडली। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ईद ए मिलादच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधव आज उत्स्फूर्तपणे आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। त्यांच्या सर्वांचं स्वागत करणं, त्यांना ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देणं यासाठी आदरणीय सदाशिवभाऊ पाटील, आम्ही सर्व पाटील कुटुंबीय, आमच्या तिरंगा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते या निमित्तानं या तिरंगा चौकात उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सगळीकडे आज ईद ए मिलादचा सण अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला जात आहे। विट्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं आज मोठा जुलूस या ठिकाणी आयोजित केला होता। त्याचं स्वागत करण्यासाठी अनिल भाऊ कायम या ठिकाणी उपस्थित असायचे, पण आज त्यांच्या पश्चात बाबर कुटुंबियाच्या वतीनं सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबाचे सदस्य या ठिकाणी एकत्रितपणे आलो आहे। मी अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं मुस्लिम समाजाला ईद ए मिलादच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो। गेले अनेक वर्ष सगळे समाज या ठिकाणी गुण्यागोविंदानं राहत आहेत। असंच प्रेम सलोखा इथून पुढं कायम आमच्या तिन्ही समाजामध्ये एकत्रितपणे राहावा आणि आम्ही मुस्लिम समाजाला एवढंच आश्वस्त करतो की गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठं काम अनिल भाऊंच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी पार केले। इथून पुढं सुद्धा त्यांचं कुटुंब त्यांच्या पश्चात हे निश्चितपणे मुस्लिम समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील, तर कुठेही अडचण येणार नाही। मी अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांना मनापासून या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।